नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी खुश खबर आहे। लाडकी बहीण योजनेतील सर्व महिलांना आता 12व्या हप्त्याचे पैसे म्हणजे जुलै महिन्याचे पैसे हे मिळणार आहे। कारण की त्या संदर्भातला महत्त्वाचा GR शासनाने प्रकाशित केला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना आता मोठी खुश खबर आहे, कारण की हे पैसे आता लवकरच लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। कारण की GR आला म्हणजे 3 ते 4 दिवसात हे पैसे जमा होत असतात। तर मग आता या ठिकाणी आपण GR मध्ये किती रक्कम मंजूर करण्यात आली ते बघूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबत महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यांचा 30 जुलै 2025 रोजीचा हा GR आहे, म्हणजे आजचाच GR आहे। माहिती की लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दरमहा 1,500 रुपये इतकी रक्कम थेट DBT द्वारे देण्यात येते। सन 2025-26 या आर्थिक वर्षात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या मागणी या उद्दिष्टाखाली सर्वसाधारण घटकासाठी 28,290 कोटी इतका अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे। तर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 2,984 कोटी इतका निधी सर्वसाधारण घटकासाठी वितरित करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे। सदर अनुदान हे सशर्त अनुदान आहे। तर मग अशा पद्धतीने आता सर्वसाधारण घटकासाठी म्हणजे लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांसाठी हे पैसे वितरित करण्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहे। सदरचा वितरित करण्यात आलेला जो निधी आहे तो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठीच्या राज्यस्तरावरील स्टेट बँक ऑफ इंडिया या खात्यामध्ये जमा करण्याच्या अनुषंगाने तात्काळ कार्यवाही करावी। लगेच पैसे या ठिकाणी आजच्या आज हे जमा झालेले आहे आणि लगेच सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतराद्वारे म्हणजे DBT द्वारे लाभ अदा करण्यासाठी सदरचा निधी खर्च करण्यात यावा, अशा प्रकारच्या सूचना या ठिकाणी शासनाने दिलेल्या आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना 5 ऑगस्टपर्यंत हे पैसे त्यांच्या खात्यात येतील, म्हणजे 2-3 दिवसातच वाटप सुरू होईल। पण आपण साधारण दरवेळेसप्रमाणे 5 ऑगस्टपर्यंत 5 तारखेपर्यंत लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होतील। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।